एकनाथ शिंदे यांच्या पक्षासाठी गटासाठी अतिशय दुःखदायक बातमी। एकनाथ शिंदे यांचा गट अडचणीत येणार, अशोक खरात कोर्टात बड्या नेत्यांची नावं घेणार, यादी आली, भाजपाचा संताप, राज्यात राजकीय खळबळ। राज्यात सध्या एकच चर्चा रंगली आहे अशोक खरात प्रकरणाची। शिंदे गटाच्या या बड्या नेत्यांची नावं समोर येत असताना आता शिंदे गटाला सत्तेतून भाजपा बाहेर काढण्याच्या तयारीत। नेमकं काय झाले, या प्रकरणाने राजकीय वर्तुळात कशी खळबळ उडाली असून हे प्रकरण आता न्यायालयीन टप्प्यात पोहोचत असताना कोर्टात शिंदे गट कसा अडचणीत येत आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। आपण बघूया, अशोक खरात यांच्यावर गंभीर आरोप झाले असून या प्रकरणाची SIT चौकशी सुरू आहे। काही व्हिडिओ, फोटो आणि पुरावे समोर आल्यानंतर या प्रकरणाने वेग घेतला। अनेक राजकीय नेत्यांची खरात यांच्याशी संबंध असल्याचे आरोप होत आहेत। काही नेते त्याच्या संपर्कात थेट होते तर काहींचे नाव या प्रकरणात फोटोवरून जोडले जात आहे। त्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे। कोर्टात मोठा स्फोट होणार। सूत्रांच्या माहितीनुसार अशोक खरात न्यायालयात आपली बाजू मांडताना काही मोठ्या नेत्यांची नावं उघड करू शकतो। जर असे झाले तर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे, कारण या यादीत सत्ताधारी गटातील काही प्रभावी बडे नेते असल्याची चर्चा आहे। यामुळे शिंदे गटावर थेट परिणाम होऊ शकतो। आधीच विविध कारणामुळे दबावाखाली असलेल्या या गटासाठी हे प्रकरण अधिक डोकेदुखी ठरणार आहे। शिंदे गटाची यामुळे अडचण वाढणार आहे। शिंदे गटावर यापासून अधिकच विरोधकांकडून टीका सुरू असताना आता जर खरात यांनी कोर्टात नावं घेतली तर गटातील काही नेत्यांना थेट चौकशीला सामोरे जाऊ लागू शकते। काही फोटो आणि भेटीगाठीच्या बातम्या आधीच समोर आल्या आहेत, ज्यामुळे विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यामध्ये दीपक केसरकर, चंद्रकांत पाटील, श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुद्धा खरात यांचं नाव जोडलेलं जात आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते जर खरात यांनी स्पष्टपणे नावं घेतली तर केवळ व्यक्तिगत नव्हे तर संपूर्ण गटावर परिणाम होऊ शकतो। भाजपाचा यामुळे संताप वाढलेला आहे। या प्रकरणामुळे सरकारची प्रतिमा खराब होत असल्याचं भाजपाच्या दिल्लीतील नेत्यांचं मत आहे। भाजपाच्या काही नेत्यांनी नाराजी व्यक्त करत जर कोणतेही चुकीचे संबंध सिद्ध झाले तर कठोर कारवाई होईल असा इशारा दिला आहे। यामुळे सत्ताधारी आघाडीत अंतर्गत तणाव वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे अनेक मंत्री आणि जे बडे नेते अशोक खरात जिथे राहतात तिथे मुक्कामी असल्याचं दिसून आलं आहे। काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारला चांगलेच घेरलेले दिसत आहे। त्यांनी थेट मुख्यमंत्री आणि त्यांच्या गटावर निशाणा साधत हे सरकार नैतिकतेवर बोलण्याचा अधिकार त्यांनी गमावला अशी टीका केली आहे। सरकारकडून मात्र सावध भूमिका घेतली जात आहे। अधिकृतरित्या कोणी या प्रकरणावर सविस्तर बोलण्यास तयार नाही, मात्र अंतर्गत पातळीवर मोठी हालचाल सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। आता सगळ्यांचं लक्ष कोर्टातील सुनावणीकडे लागलं असून अशोक खरात नेमकी कोणती नावं घेतात यावर पुढील राजकीय समीकरणं अवलंबून असतील। जर मोठ्या नेत्यांचं नाव समोर आलं तर राज्यातील सत्ता समीकरण बदलू शकतं। अशोक खरात प्रकरण आता केवळ एक व्यक्तीपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानले आहे। शिंदे यांच्या गटावर त्याचा परिणाम होतो। भारतीय जनता पक्ष त्यानंतर कोणती भूमिका घेते आणि न्यायालयात काय उलगडते यावर पुढील काही दिवसात राज्याचं राजकारण ठरणार आहे। राज्यातील जनतेला आता एकच प्रश्न पडला आहे, खरात कोर्टात नेमकं काय काय उघड करणार आणि त्या धक्क्याने कोण कोण अडचणीत येणार। जर शिंदे गटाच्या नेत्यांची नावं खरातने घेतली तर शिंदे गटाला सत्तेतून सुद्धा बाहेर जावं लागू शकतं, कारण खरात याच्यावर दिल्लीतून अनेक नेत्यांनी सुद्धा टीका केली आहे। तसेच राज्याचं सुद्धा नाव खराब झालं आहे। तसेच सरकारची प्रतिमा मलिन झाल्याने शिंदे गटाला सत्तेबाहेर सुद्धा बसावं लागेल। त्यामुळे दिल्लीतून फडणवीसांना जे आदेश येतील ते आदेश त्यांना मान्य करून शिंदे गटातील बड्या नेत्यांना घरी बसवावं लागेल किंवा शिंदे गटाला सत्तेतूनच बाहेर पडावं लागेल। कारण शिंदे गटाची जी काही आमदारांची संख्या आहे त्यापेक्षा जे काही भाजपला संख्याबळ चांगलं आहे 10 ते 15 आमदारांचीच फक्त गरज आहे आणि त्यांचे जे काही अपक्ष आणि इतर छोटे मोठे पक्ष मिळून देवेंद्र फडणवीस यांचं सरकार टिकू शकतं। त्यामुळे
शिंदे हे लवकरच सत्तेबाहेर सुद्धा जाऊ शकतात. त्यामुळे येणाऱ्या काळात नेमकं काय घडेल आणि खरात कोणकोणत्या बड्या नेत्यांची नावं घेतो याकडे लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, शिंदे गटाला सत्तेबाहेर हाकलावं का? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.